गुड आफ्टरनून. मी स्क्रीन शेअर करते. मला सांग, स्क्रीन विजिबल आहे का? येस टीचर. ओके. टेक्स्टबुक दिसतंय? बुक विजिबल आहे? येस टीचर. कळलं. ओके. तर आपण आज न्यू लेसन स्टार्ट करूया. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन नंबर 13, स्मार्ट चार्ट. ओके. तर या लेसन मध्ये आपल्याला चार्ट बनवायला शिकायचंय. ओके. एक डेटा दिलेला असेल, तुला इन्फॉर्मेशन दिलेली असेल आणि त्या इन्फॉर्मेशन वरून आपल्याला काय बनवायचं? चार्ट, स्मार्ट चार्ट बनवायचं. ओके. आवाज येतोय ना माझा क्लिअर? जरा चॅट सांग मला, आर्या. येस टीचर, येतोय ना. ओके. चल मग स्टार्ट करूया आपण. फ्लावर्स ऑफ डिफरंट कलर्स. हॅव यू बीन टू पार्क? तुम्ही कधी पार्क मध्ये गेलायत का? येस, आय हॅव बीन टू येस, पार्क. आय हॅव बीन टू अ पार्क. येस. तर व्हॉट कलर फ्लावर्स डिड यू सी? कुठले कुठले कलरचे फ्लावर्स तू बघितलेत? I आय say flowers of different color like yellow, blue, red, orange and purple, etc. ओके. तर वेअर मोस्ट ऑफ द फ्लावर्स येल्लो इन कलर? वेअर मोस्ट ऑफ द Yes, फ्लावर्स येल्लो इन कलर? येस. yes, येल्लो कलरचे इथे येल्लो कलरचे जास्त आहेत. येस, मोस्ट ऑफ देम वेअर येल्लो इन कलर. तर लुक ॲट द डिफरंट फ्लावर्स इन द पिक्चर अँड कम्प्लीट द टेबल. आता इथे आपल्याला पिक्चर दिसत आहेत, डिफरंट डिफरंट कलरचे फ्लावर्स दिसत आहेत तुला. ब्ल्यू, पर्पल, रेड yes. आणि अजून कुठला आहे? ऑरेंज. बरोबर. तर आपल्याला काय करायचंय? हे काउंट करायचे आहेत, नंबर ऑफ फ्लावर्स. आता फर्स्ट ब्ल्यू. ब्ल्यू फ्लावर किती आहेत? काउंट कर. Blue flower 9, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9 आहेत. व्हेरी गुड. रेड. red 7, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. Yes, 7. Orange. orange 5, 5. 1, 2, 3, 4, 5. And purple. 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके, व्हेरी गुड. तर असा हा टेबल कम्प्लीट केला आपण. ओके. आपल्याला डिफरंट हे दाखवले होते पिक्चर्स फ्लावरचे. आपण ते त्याच्यावरून काय केलं? टेबल तयार केला. बरोबर. कलर ऑफ फ्लावर्स. एका साईडला टेबल मध्ये काय लिहिलं? कलर ऑफ फ्लावर्स, म्हणजे कुठल्या कुठल्या कलरच्या फ्लावर आहे. आणि दुसऱ्या साईडला काय लिहिलं? नंबर ऑफ फ्लावर. मग त्या कलरचे फ्लावर्स किती आहेत असं आपण स्मार्ट चार्ट बनवला. कळालं? Yes, teacher. ओके. नेक्स्ट. आता ड्रॉ द राईट फ्लावर. राईट हाऊ मेनी आर देअर. ओके. द डॅश आर द मोस्ट इन नंबर अँड हाऊ मेनी. तर कुठले सगळ्यात जास्त आहेत फ्लावर? Purple are the most in हा. number. How many? 10. येस. आर द लिस्ट इन द नंबर अँड हाऊ मेनी. सगळ्यात कमी कुठले आहेत? Orange are ऑरेंज. orange are the less in number. How many? 5. येस. डॅश आर मोर दॅन डॅश. आता कुठला फ्लावर कुठल्यापेक्षा जास्त आहे? Blue are more than red. येस. अँड नेक्स्ट, डॅश आर मोर दॅन डॅश. पर्पल आर मोर दॅन दी ऑरेंज. Red are more than the orange. रेड पण लिहू शकतेस आणि पर्पल पण लिहू शकते. पर्पल पण आहेत ना ऑरेंज पेक्षा जास्त. कळालं? आर्या. Yes, teacher. ओके. आता नेक्स्ट आहे, व्हॉट डू वी सी ऑन द रोड. आता इथं आपल्याला रोडचा पिक्चर दिलेला आहे आणि आपल्याला काय करायला? लुक ॲट द ट्रॅफिक सीन इन द पिक्चर अँड फिल इन द टेबल. आपल्याला जो पिक्चर दाखवलाय तो काय करायचं? केअरफुली ऑब्झर्व करायचंय आणि टेबल कम्प्लीट करायचंय. खाली दिलेला टेबल कम्प्लीट करायचा. ओके. Okay.
आता याच्यामध्ये काय सांगितलंय फर्स्ट बघा, कसे कॉलम चार्ट मध्ये काय काय कॉलम बनवलेत, वे ऑफ ट्रॅव्हल म्हणजे कशाने ट्रॅव्हल करतायत लोक, आणि दुसरं काय हाऊ मेनी. आता फर्स्ट काय दिलंय वॉकिंग, वॉकिंग वाले पीपल किती आहेत, काउंट कर याच्यामध्ये किती वॉकिंग वाले दिसत आहेत. 9. 9. तर वॉकिंग वाले किती आहेत, 9. ओके. नेक्स्ट त्याच्यानंतर बायसिकल वाले किती आहेत, 5. 5. बघ बायसिकल वाले 5. 1 2 3 4 5, येस 5. नेक्स्ट स्कूटर्स वाले, स्कूटर वाले 6. स्कूटर वाले 2 आहेत, 2 आहेत 2. स्कूटर वाले, बायसिकल वाले किती आहेत, 1 2 3 4 5 आहे. स्कूटर वाले 1 2 3 4 5 6 आहेत, बरोबर 6 आहेत. नेक्स्ट आता अजून कशाने लोक जात आहेत, ट्रकनी, ट्रक पण. बस पण लिहू शकतो ना, बस हा 4. हा, बस 4. ट्रक, ट्रक 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 2 आहेत, कुठे 2. ट्रक 2 आहेत. आणि अँड आणि बुलक कार्ट, बुलक कार्ट बैलगाडी एक आहे. एक आहे हा आणि कार हा 2 आहे. येस. तर आणि जेवढं एक सांगितलंय ते, ट्रॅक्टर. हा जेवढं सांगितलंय तेवढं चार्ट मध्ये लिहायचंय. ओके. आता हा चार्ट डिफरंट डिफरंट येऊ शकतो. तुला आता समजा कार दिसली, परत तुला ट्रॅक्टर दिसला, ओके, काही लिहू शकते, ट्रक वगैरे पण लिहू शकतेस. ओके. आणि मग त्याच्यानुसार तुला इथे क्वेश्चन आन्सर्स लिहायचे आहेत. काय क्वेश्चन आन्सर्स आहेत, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. इन द पिक्चर विच वे ऑफ ट्रॅव्हल डू यू सी द मोस्ट. तर कुठला वे आहे ट्रॅव्हलचा तो सगळ्यात जास्त दिसला. बस. नो, वॉकिंग वाला ना, हो. वॉक सॉरी बस, बरोबर. इन द पिक्चर विच वे ऑफ द डू यू सी मोस्ट, बसेस, बस. बुलक कार्ट. एक मिनिट, बसेस. सेकंड क्वेश्चन, विच वे ऑफ ट्रॅव्हल डू यू सी द लिस्ट, सगळ्यात कमी बुलक कार्ट, बरोबर. द नंबर ऑफ पीपल वॉकिंग इज मोर दॅन द नंबर ऑफ स्कूटर. बायसिकल, नाही तर स्कूटर. येस. द नंबर ऑफ बसेस इज लेस दॅन द नंबर ऑफ. वॉकिंग पीपल. येस. वॉकिंग पीपल किती आहेत आपण बघूया पहिले. वॉकिंग पीपल किती आहेत, 1 2 3 4 5 आहेत ना, 6 7 7. वॉकिंग पीपल किती आहेत, नंबर ऑफ बसेस इज लेस दॅन द नंबर ऑफ वॉकिंग. माझा आवाज येतोय का आर्या. येस टीचर. टीचर मॅथ ओके चालू आहे ना ग्राउंड वर, म्हणून माईक बंद करते. ओके. नेक्स्ट, हाऊ मेनी टाइम्स डू यू गेट 6. ओके. आता इथे आपल्याला हॅव यू प्ले एनी गेम्स विथ डाईस. तुम्ही जो डाईस असतो बघा, त्या डाईस सोबत गेम खेळलाय का. तर येस यस, आय हॅव आय हॅव. प्ले यू I have played many games in dice with dice. मग लुडो, लुडो खेळली असेल तू, बरोबर. स्नेक लेडर्स खेळली असेल, तर त्याच्यामध्ये आपण डाईस यूज करतो, बरोबर, लुडो मध्ये. तर हाऊ मेनी डॉट्स आर देअर ऑन द डिफरंट फेसेस ऑफ डाय. तर जे डाईस असतं त्याच्या प्रत्येक फेसला किती किती डॉट्स असतात. There are 1, 2, 3, 4, 5, and 6 dots on the different face on the dice. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट, आता काय करायचंय, आता हे टेबल तयार करायचं आपल्याला. ओके. त्याच्यावरून काय करायचंय, थ्रो अ डाय, जो डाईस आहे तो थ्रो करायचा. लुक ऍट द नंबर ऑफ डाय यू गेट ऑन द फेस ऑफ युअर डाय. ओके. आता तू हातात डाईस घेतला आणि तो फेकला, तर बघायचा कुठला नंबर आलाय, आणि जिथे नंबर आहे, समजा 1 नंबर आलाय, तर तिथे एक तू इथे लाईन काय करायची, टिक करायची, बरोबर. Okay. आता समजा परत असं किती वेळा डाईस फिरवायचंय, 30 टाइम्स. 30 टाइम्स तुला डाईस फेकायचंय.
आता 30 टाइम्स डाईस फेकल्यानंतर तुला किती येतात? आता 1, आता 30 टाइम, आता फर्स्ट टाइम तू फेकला तर तुला 1चा आला असेल, 1चा एक मग फेस आला, मग काढायला त्याला तू लागतील 3 डॅश काढायला लागतील ना 1 थ्री ला. डॅश 1ला जेवढे येतील तेवढे. आता बघ बोर्डवर दाखवते मी तुला. आता तू डाईस फेकला, इथे तुम्हाला सांगितलंय फेस ऑफ द डाईस, फेस ऑफ द डाईस आणि हाऊ मेनी टाइम्स, इथे टाइम्स. आता तू समजा पहिल्यांदा फेकला डाईस, तर समजा आला तुझा, आता इथे मी फेस लिहिले 1 2 3 4 5 6, ओके. आता तू डाईस फेकला, बरोबर, तुझा समजा 1 पडला डाईसचा, तर तू इथे एक टिक करायचं, एक लाईन टिक करायची, ओके. परत ओके. दुसऱ्यांदा तू डाईस फेकला तर तुझा समजा 4 आले, तर इथे एक लाईन 4च्या समोर लाईन क्रॉस टिक करायची. जर परत फेकला तर 6 आला तर 6च्या इथे, असं 30 टाइम्स तुला डाईस फेकायचं आहे आणि हा पूर्ण टेबल कम्प्लीट करायचा आहे. कळालं? येस टीचर. हा. आणि मग नंतर त्याच्यावरून क्वेश्चन आन्सर्स लिहायचे. बघ काय येणार, विच फेस ऑफ द डाय डिड यू गेट द मोस्ट नंबर ऑफ टाइम. तर कुठला तुला याच्यामध्ये कुठला 2 फेस सगळ्यात जास्त आलाय? 2. ओके, तुझा 2 आला असेल. ओके, सगळ्यांचा वेगळा वेगळा येऊ शकतो, माझा समजा 5 येऊ शकतो जास्त. ओके, नेक्स्ट, एक मिनिट. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलंय, हाऊ मेनी टाइम्स डिड 6 कम अप. तर 6 किती टाइम्स आला? 6 टाइम्स. 6 टाइम्स. ओके, तुझा 6 टाइम्स आला. नेक्स्ट, 4 कम अप मोर नंबर ऑफ टाइम्स दॅन, जो 4 आहे तो सगळ्यात जास्त आला. कुठल्या कुठल्या नंबर म्हणजे कोणापेक्षा जास्त आला? नो. नो नाही, काय विचारलंय क्वेश्चन, की जो 4 वाला नंबर आहे, 4 वाला फेस आहे डायचा, हा. तो मोर नंबर मध्ये आला, तो कोणापेक्षा जास्त आला, तो कम्पेअर करायचा आहे, कुठला त्याच्यापेक्षा कमी आहे? 6. ओके, 6, 2. तुझा 6. हा, ओके, 2 नाही तर 6, काही असू शकतं. ते सगळं चार्ट वर डिपेंड आहे. तुझा हा चार्ट तू जेव्हा कम्प्लीट करशील तेव्हा तुझे क्वेश्चन आन्सर मिळतील तुला. ओके. ओके. हा, नेक्स्ट, compare your table with that of the student sitting next to you, and did you find the difference in the two tables. आता बघ, तुला काय करायचं, तुनी तुझा टेबल बनवला आता हा डाईसचा, तुझ्या साईडला जी फ्रेंड बसली असेल तिच्या डाईसच्या टेबल बरोबर कम्पेअर करायचं. तुला डिफरन्स दिसेल का? येस यस, टीचर. येस, देर इज अ डिफरन्स इन माय टेबल अँड माय फ्रेंड्स टेबल. आता तुझा टेबल आणि माझ्या टेबल मध्ये सुद्धा डिफरन्स असणार आहे. सगळ्यांचं डाईस सेम येतं का? सगळ्यांचे नो. आता तुला 6 पडले तर मला 6 पडणार का लगेच? नाही. गेम मध्ये तेच असतं ना लुडोच्या, आपण बघितलंय. ओके, तर पहिले तुला काय करायचं, हा टेबल कम्प्लीट करायचा आणि त्याच्यानुसार आन्सर लिहायला लागतील तुला, बरोबर. इथे ओके. रॅन्डमली आन्सर येणार आहे, काही एक फिक्स आन्सर नसणार आहे, कारण ते ऍक्टिव्हिटी करून तुला आन्सर लिहायचंय. नेक्स्ट, फाइंड आउट फ्रॉम पीपल अराउंड यू. ओके, आता बघा इथे काय दिलंय, टॉक टू द पीपल अराउंड यू अँड अबाउट देअर फेवरेट स्वीट. आता तुला काय करायचंय, तुझ्या आजूबाजूला जेवढी लोक असतील, ओके, त्यांना विचारायचंय म्हणजे ते स्वीट्स कुठले कुठले खातात. तर फॉर एक्झाम्पल वेगळ्या वेगळ्या स्वीट्सची नावं लिहायची, कुठले कुठले जलेबी, अजून काय काय येईल, कुठले कुठले, जलेबी, भरता, गुलाबजाम, गाजर हलवा आणि आमरस, बर्फी. ओके, बर्फी, जलेबी, नंतर येईल बर्फी, नंतर रसगुल्ला येईल, गुलाबजामुन येईल, आणि अजून काय येईल, समजा अमरठी, अमरठी एक असतं, असं काहीतरी लिहायचं. ओके, आणि मग सगळ्यांना विचारायचं तू, आता जलेबी खाणारे किती लोक तुझ्या आजूबाजूला भेटले, 5 पीपल्स असतील. ओके, तर 5 नंबर ऑफ पीपल. बर्फी खाणारे किती, 6 भेटले. रसगुल्ला खाणारे 18 भेटले. गुलाबजामुन खाणारे 17 भेटले. नाहीतर अंगुरी मलाई एक असते, अंगुरी मलाई खाणारे 10 भेटले. ओके, तर असं तुला फाइंड आउट करायचंय. आणि मग नंतर टेबल वरून आन्सर लिहायचंय, क्वेश्चन आन्सर खाली, फ्रॉम द अबाउट टेबल आन्सर द फॉलोइंग.
आता मोस्ट फेवरेट स्वीट कोणाचा होता? जलेबी. ओके, तुझ्यानुसार जलेबीचा होता. तुम्ही फाइंड आउट केलं तर तुला जलेबी. आता मी फाइंड आउट केलं तर माझ्या याच्यामध्ये माझ्या टेबलमध्ये रसगुल्ला खाणारे जास्त होते. ओके, आता लिस्ट फेवरेट स्वीट ज्याचा कमी, सगळ्यात कुठला स्वीट कमी लोकांचं आहे फेवरेट? जलेबी इज लाईक मोर नाही, देन सेकंड क्वेश्चन विचारले मी. लिस्ट फेवरेट स्वीट, सगळ्यात कमी स्वीट कोणाचा फेवरेट आहे? कुठला जो स्वीट आहे तो सगळ्यात कमी लोकांचा आहे? बर्फी. ओके, आणि नंतर आता डॅश इज अ लाईक मोर दॅन डॅश. आता कम्पेअर बर्फ. करायचं. हा, आता तू लिहू शकते जलेबी इज लाईक मोर दॅन द बर्फी. परत नेक्स्ट वाला मी अजून दुसरा कम्पेअर करू शकते. अंगुरी मलाई इज अंगुरी लाईक. मलाई इज लाईक मोर दॅन बर्फी. येस. देन मी असं पण लिहू शकते रसगुल्ला इज लाईक मोर दॅन गुलाबजामुन. ओके, येस टीचर. कळालं? तर हे सगळं तुला घरी कम्प्लीट करायचंय. ओके. नेक्स्ट, आता हा चार्ट पण असाच तुला करायचा आहे. आस्क युअर फ्रेंड्स अबाउट द नंबर ऑफ पीपल लिव्हिंग इन देअर होम्स. फिल इन द टेबल. आता तुला काय करायचंय, आजूबाजूला फिरायचंय आणि प्रत्येकाच्या घरामध्ये किती, म्हणजे एक नंबर ऑफ पीपल लिव्हिंग टुगेदर, म्हणजे एका घरामध्ये एक पीपल किती लोक राहतात, म्हणजे अशी कुठली फॅमिली त्याच्यामध्ये एकच माणूस राहतो, एकच माणसं. दोन माणसं राहणारी कुठली किती फॅमिली आहे, थ्री पीपल राहणारी किती फॅमिली आहे, फोर पीपल राहणारी किती फॅमिली. ओके, असं काउंट करायचं. कळालं? येस टीचर. आणि नंतर मग त्याच्यावरून क्वेश्चन आन्सर विचारले. मोस्ट फॅमिलीज हॅव डॅश पीपल इन देअर होम्स. तर कुठली 3. जास्त? हा, 3 पीपल. म्हणजे समजा तुम्ही फाइंड आउट केलं तर तुझ्या याच्यामध्ये जे 3 पीपल ज्या होम मध्ये राहतात ते पण जास्त आहेत. मध्ये आमच्या घरामध्ये मेंबर्स 4 आहेत. नाही, पण तुमच्या मेंबर्स मध्ये नाही विचारलंय, पूर्ण याच्यामध्ये विचारलंय, चार्ट नुसार विचारलंय आपल्याला. कळतंय? हा चार्ट आपण कंप्लीट केला ना येस टीचर. आर्य? हा, हा चार्ट आपण कंप्लीट केला ना, तर या चार्ट मध्ये कुठली फॅमिली जास्त आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये जास्त पीपल, म्हणजे अशी कुठली फॅमिली ज्याच्यामध्ये किती पीपल राहतात. आता तू सांगितलं 3 पीपल, मग 3 पीपल 3. वाली फॅमिली जास्त आहे. 4. ओके, 4. द स्मॉलेस्ट नंबर ऑफ पीपल लिव्हिंग इन अ होम इज. सगळ्यात 1. 1. 9. 1 आहे, 1. द स्मॉलेस्ट नंबर ऑफ पीपल लिव्हिंग इन अ होम 1. 1. नेक्स्ट, द नंबर ऑफ फॅमिलीज हॅव्हिंग 4 पीपल इज. 4 पीपल असणारी फॅमिली किती आहे? 4 पीपल असल्याने 26. ओके, 20. आता नेक्स्ट आहे, व्हॉट यू हॅव युअर क्लासमेट बॉट फॉर लंच टुडे. फाइंड आउट अँड नोट डाऊन. आता तुमच्या स्कूलमध्ये तुमच्या फ्रेंड्सनी काय काय फूड आयटम्स आणले ते पहिले लिहायचे. समजा फॉर एक्झाम्पल सँडविच, फ्रूट सलाड, इडली, पराठा आणि समजा अजून काय असेल, पुलाव. ओके, पुलाव. हा. टीचर तर एवढं सगळं सांगितलं. आता समजा सँडविच किती पीपल असतील? 4 नंबर 5. ऑफ स्टुडंट असेल. ओके. 5. ओके, 5. फ्रूट सॅलड. 3. ओके, इडली. 2. पराठा. पराठा 15. ओके, आणि पुलाव. 5. ओके. आता मग त्याच्यावरून क्वेश्चन आन्सर्स लिहायचे. फूड आयटम ब्रॉट फॉर लंच बाय बिगेस्ट नंबर ऑफ स्टुडंट. आता कोणाचं सगळ्यात जास्त फूड आयटम होतं? पराठा. येस. फूड आयटम बॉट बाय स्मॉलेस्ट नंबर ऑफ स्टुडंट. तर किती इडली. इडली. व्हेरी गुड. कळालं? आन्सर कसे लिहायचे? येस टीचर. ओके. हॅलो टीचर. ओके. येस. एक मिनिट. तर आज होमवर्क 1, 2,
3 4 5 6 7 पेज होमवर्क आहे. ओके तर बाकीचं मग आपण नेक्स्ट क्लासमध्ये करूया. चालेल. ओके होमवर्क टीचर. जास्त झालाय आज. तर बाकीचं वेगळं चार्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला वेगळं ड्रॉ करायला शिकायचंय. टीचर म्हणजे या लेसन मध्ये चार्ट्सच आहे ना? हो चार्ट आहे. ओके. तर बाकीचा पार्ट आहे जो वेगळा टाईप आहे चार्टचा तो आपण नेक्स्ट क्लासमध्ये घेऊया. आता फक्त एवढंच घेऊया. ओके. ओके तर टीचर लेफ्ट. होमवर्क कळायला कुठपर्यंत करायचंय? येस टीचर पेज 7. नंबर पेज नंबर 183 पर्यंत. ओके टीचर होईल. ओके. ओके बाय टीचर. बाय. बाय.